नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनाच्या काळामध्ये कोरोना आपल्या आसपास आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा अशीच परिस्थिती दिवसागणिक समोर यायला लागली आहे. एका बाजूला आपल्या सगळ्यांच्या कॉलर ट्यून मध्ये कोरोना आपल्या आसपास असल्याची आठवण करून दिली जात असताना आजूबाजूची लोक मात्र तसं वागताना दिसत नाहीयेत. अनेक जणांच्या मुखपट्ट्या गळून हनवटीवर आल्यात, काही जणांच्या गळ्यात आल्यात तर काही जणांच्या गायब झाल्यात. प्रत्येक वेळेला नव्या कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर आधी आणि नंतर करणं हे हळूहळू लोकांना विस्मरणात जायला लागलंय. इतकंच कमी की काय तर बऱ्याचदा वेळ तशी आली आहे म्हणून किंवा सहजगत्या लक्षात नाही राहिलं म्हणून गर्दीमध्ये सामील होणं स्वाभाविक झालंय. परिणामस्वरूप परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम हा जणू काही कधी ऐकलाच नव्हता अशा पद्धतीची सामाजिक परिस्थिती आहे. एका बाजूला कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लढाईतला हा SMS अर्थात सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन या तीनही गोष्टींबाबत समाजातल्या सार्वजनिक अभिव्यक्तीत दुरापास्तच होत असताना दिसत असताना आपल्याला दुसऱ्या बाजूला तुलनेनं कोरोनाची लागण मोठ्या संख्येनं होताना दिसत नाहीये हेही वास्तव आहे. कोरोनामध्ये डिसेंबरचा पहिला आठवडा संपत आल्याच्या नंतर जी वाढ अपेक्षित होती तितकी वाढ अद्याप झालेली नाही आणि म्हणूनच कोरोना जवळपास नष्ट झालाय की काय अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतोय. वैद्यकीय लोकांच्या मते हा भ्रम आहे, लोकांनी काळजी घ्यायला हवी. पण जर समजा कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्वी इतका प्रत्यक्षात दिसत नसेल तर लोक कोरोना आहे यावर विश्वास ठेवणार तरी कसा? आणि त्याच निमित्तानं तज्ञांच्या सोबत आजची लक्षवेधीची चर्चा कोरोना निघून गेलाय की दडून बसलाय. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत. त्यांच्याबरोबरच मनोचिकित्सक डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत. आपल्यासोबत पुण्याहून IMA महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत. तसंच आपल्यासोबत नागपूरहून आरोग्य विश्लेषक डॉक्टर संतोष ढोले आहेत आणि वैजापूरहून आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. मला डॉक्टर दीपक सावंत यांना पहिला थेट प्रश्न असाच विचारायचा आहे की सरकारी आकडे कोरोना जवळपास निघून गेल्याचा संकेत देतायत का आणि अशा प्रकारचा संकेत हा कागदावरच्या निष्कर्षाच्या आधारे आहे की खरंच तशी परिस्थिती अनुभवायला येते? मला वाटतं हा प्रश्न प्रसादजी आपल्या कार्यक्रमामध्ये अनेकदा डिस्कस झाला की हे आकडे कागदावरचे आहेत की खरोखरचे आहेत. तर हे आकडे खरोखरचे आहेत. फक्त दिवसातल्या त्या 6 वाजेपर्यंतचे आकडे असतात हे. त्यानंतर नवीन आकडेवारी येते. हे मी एक ती खास करून सांगू इच्छितो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आकडे जरी कोणतेही असले तरी कोरोना कमी होतोय ही गोष्ट निश्चितच आहे. पण तो कमी होतोय म्हणजे तो गेला का? तर नाही. कोरोना आहे. कोरोना अजूनही नष्ट झाला नाहीये किंवा नष्ट होणार देखील नाही इतक्या लवकर तो. कारण शृंखला जी आहे ती तोडण्यामध्ये आपल्याला तितकंसं यश मिळालेलं नाहीये. अगदी हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात आणि या निमित्तानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही ही गोष्ट अधिक अधोरेखित केलेली होती की आपल्याला कोरोनाच्या संपर्काची आणि संसर्गाची साखळी तोडायची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार हे सांगत असताना आपण ऐकलेलं आहे की ही साखळी तुटली पाहिजे. डॉक्टर अविनाश भोंडवे, माणसांच्या वागण्यामुळेच ही साखळी कायम आहे का? आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एक आवडता उल्लेख आहे की कोरोना गुणाकार करतो, तो गुणाकार सुद्धा माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे लोकांचं वागणं शिस्तप्रिय न राहिल्यामुळे कायम आहे का? डॉक्टर अविनाश भोंडवे. अगदी बरोबर आहे तुमचं प्रसादजी. तुम्ही सुरुवातीपासून अगदी ते विश्लेषण केलं त्याप्रमाणे बघायचं झालं तर या कोरोनाच्या किंवा कुठल्याही विषाणूजन्य जो संसर्गजन्य आजार असतो जो पसरत असतो त्याचे मुख्य अशा याच्यावर 3 भाग असतात. पहिला भाग साहजिकच लोकांनी जे प्रतिबंधक उपाय पाळायला पाहिजेत त्यामध्ये असतो. ते आता कमी होत चाललेले आहेत. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सरकारतर्फे ही साखळी तोडण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत
ते थोडेसे कमी झालेले आहेत. ठीक आहे, कारण अनेक असतील किंवा अयोग्यही नसेल, पण जे काही टेस्टिंग व्हायला पाहिजे त्याचं प्रमाण कमी झालं होत आहे. त्याच्यामुळं असे जे असंख्य लोक आहेत की जे करोना बाधित आहेत, ज्यांना कुठली लक्षणं नाहीत, अशा लोकांना शोधून काढणं आणि त्यांना आयसोलेट करणं किंवा त्यांचं विलगीकरण करणं, हाच ही साखळी तोडण्यामागचा मुख्य उपाय असतो. तो थोडासा कमी झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर सर्व आजारांच्या आलेखामध्ये सुरुवातीला तो वाढतो, नंतर मध्ये तो खूप वर चढतो, त्यानंतर त्याचं सपाटीकरण होतं. त्याप्रमाणे आता सपाटीकरण झालेलं आहे. 1 नोव्हेंबर पासून 5,000 ते आता आज 15 डिसेंबरला 2,500च्या आसपास अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. भारतातली आकडे हे 1 लाखापासून आता 26,000पर्यंत आलेले. हे सपाटीकरण झाले, पण ते शून्यावर आलेलं नाहीये. अशा वेळेला हा विषाणू नक्कीच खाली जाता जाता पुन्हा वर येऊ शकतो आणि ह्या गोष्टींसाठी तिन्ही या बरं. गोष्टी डॉक्टर मुंडवे, आपण एक उल्लेख केलात की आतापर्यंत 0 रुग्णसंख्येच्या अनुषंगानं कुठलीही हालचाल झालेली दिसत नाही. रुग्णसंख्या सापडण्याचे आकडे वर खाली होत आहेत. माझ्या हातात काही तपशील आलाय. या निमित्तानं 2 शहरांचा उल्लेख मला आवर्जून करावा लागेल. एक पुणे आहे आणि दुसरं नागपूर आहे. ही महाराष्ट्रातली महत्वाची शहरं. याच्यासाठी एक तर आपली उपराजधानी आहे आणि पुणे शहर यासाठी, कारण जगात कुठलाही विषाणू जन्माला आला की जणू काही पुण्यात त्याचं माहेरघर बनतं, अशा पद्धतीनं पुण्यात तो सर्वाधिक प्रसारित होत असतो. तपशील असं सांगतो आहे की पुण्याची आकडेवारी आपण एकदा पटकन नजरेखालून घालूयात. नवीन रुग्णसंख्येचा तपशील मी देतोय. 11 डिसेंबरला 247, 12 डिसेंबरला 317, 13 डिसेंबरला 294, 14 डिसेंबरला 196, 15 डिसेंबरला 243. ही पुण्याची संख्या आहे. नागपूरची संख्या पण आपण एकदा पाहूयात. नागपूरमध्ये 11 डिसेंबरला 398, 12 डिसेंबरला 376, 13 डिसेंबरला 300, 14 डिसेंबरला 282, 15 डिसेंबरला 418. या निमित्तानं आपल्याला नागपूरहून आपल्यासोबत जोडलेल्या डॉक्टर संतोष ढोले यांना जोडून घ्यायचं सोबत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर ढोलेजी, पुण्याच्या तुलनेत यावेळेला नागपुरातली परिस्थिती वेगळी कशी दिसतीये? नागपुरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या दिसतीये डोळ्याला, आता तरी कागदोपत्र तसंच दिसतंय. नागपुरात अधिक बेशिस्तपणा आहे वागण्याचा की वातावरण आणि एकूणच चाचण्या वाढवण्याचाही तो परिणाम आहे? या 2-3 गोष्टींच्या आधारे आपलं उत्तर अपेक्षित करतो. मला असं वाटतं की आकडेवारी बघितल्यापेक्षा आपण हे बघायला पाहिजे की पुणे आणि नागपूरचं वातावरण जवळपास प्रत्येक वातावरणामध्ये साम्य आहे. आकडेवारी जरी नागपूरची जास्त असेल, निश्चितच दर्शवते की नागपूरच्या पेशंटमध्ये पॉझिटिव्ह पेशंटची रुग्णसंख्या जास्त आहे. ते पुणे असो किंवा नागपूर असो, मला असं वाटतं की लोकांनी करोना आहे असं बिलकुल आहे की नाही आहे असं बिलकुल घेऊन चालू नये. 2-3 प्रकारचे लोक सोसायटीमध्ये फिरतात आहेत. एक जे नुकतेच बरे होऊन गेलेले, काही लोक जे ऑलरेडी इन्फेक्टेड आहेत असे लोक पण मार्केटमध्ये फिरतात आहे. एवढं नक्कीच आहे की लोकांच्या मनातली धास्ती ही कदाचित गेलेली आहे की करोना आहे की नाही आहे. अगदी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वातावरणाचा फरक पुणे आणि नागपूरमध्ये खूप जास्त असेल असं मला वाटत नाही. पण मी एवढं नक्कीच म्हणू शकेल की कदाचित नागपूरमध्ये चाचण्या जास्त होत असतील, त्याच्यामुळे रुग्णसंख्या जास्त दिसते आहे. अगदी. आपण एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की लोकांच्या मनातली धास्ती कमी होती. एकदा ग्रामीण भागातलं मत जाणून घेऊ, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र बर्वे विश्लेषण करतील या समूह मानसिकतेचं. मला ग्रामीण भागातल्या मानसिकतेच्या अनुषंगानं प्रश्न डॉक्टर अमोल अन्नदाते यांना विचारायचा आहे. अमोलजी, ग्रामीण भागातली धास्ती तरी आहे की तिथं कधीच धास्ती नव्हती? ग्रामीण भागामध्ये आधीच हा ग्रामीण भाग असा असतो सर, की रोजच्या जगण्याच्या संघर्षानेच तो माणूस इतका पिचलेला असतो की एक बराच असा मोठा वर्ग असतो. माझे भिल्ल आदिवासी पेशंट मी बघतो की पोटचं बाळ मेल्यावर मी अशी कितीतरी रुग्ण बघितलेत की त्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही, ते रडतही नाही. त्यांना त्याचं दुःखही फारसं म्हणजे होत असेल पण ते व्यक्तही करत नाहीत. तर त्याच्यामुळे एक जगलं काय आणि मेलं काय अशा स्थितीत असलेला एक मोठा समूह असताना या लोकांना त्याचं एक अशिक्षित असल्यामुळे, निरक्षरतेमुळे या गोष्टीचं गांभीर्य खूप कमी आहे. आणि मला आश्चर्य याचं वाटतं की ग्रामीण भागामधला जो शिक्षित वर्ग आहे, जोही माझ्याकडे असतो, मी बघतो अगदी वकील किंवा इंजिनियर्स, तर त्यांच्यामध्येही मला आश्चर्य वाटतं की आपल्याकडे दासबोधांनी मूर्खांची लक्षणं सांगताना पढत मूर्ख असा एक शब्द वापरलाय. पढत मूर्ख म्हणजे ते मला आठवतं की आता एका शहाणे असून या मूर्ख
तया नाव पढत मूर्ख श्रोतीनं मानावे दुःख. तर या लोकांनी दुःख मानू नये. तर सगळं माहीत असून माझ्याशी वाद घालणारे असे लोक आहेत की कुठला कोरोना, आणि बऱ्याचदा आपल्या गावात कोरोना येणार नाही, बाकी सगळ्यांना कोरोना होणार आहे, मला कोरोना होणार नाही, असे कित्येक लोक ग्रामीण भागामध्ये मी रोज बघतो. माझ्या इथे रोज 25 लोकांचे कोविड सिटी स्कॅन होतात आणि टेस्टिंगलाही अनेक रुग्ण येतात. तर मला आश्चर्य वाटतं की मी जेव्हा रिसेप्शन वरून निघत असतो तेव्हा ही लोक अगदी जवळ येऊन त्यांना त्यांची लक्षणं सांगायची असतात की मी कोविड टेस्टिंगसाठी आलोय. त्यांना एक बसायला जागा केलेली आहे हॉस्पिटलच्या पलीकडे बाहेर, तिथे बसण्याची त्यांची तयारी नसते. याचा अर्थ ना, मी परत शेवटच्या म्हणजे याच्याकडे येतो की जे आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे की मी आकड्यांपेक्षा मृत्यू दरावर प्रसादजी एक अत्यंत म्हणजे घातक गोष्ट मला तुमच्या नजरेला आणून द्यायची आहे. 1 महिन्यापूर्वी देशाचा मृत्यू दर हा 1.6% कुठेतरी स्टेबल होत होता. तर हा देशाचा मृत्यू दर 2% आलाय, 0.4% वाढलाय मागच्या महिन्यात. महाराष्ट्राचं जर बोलाल तर पहिल्यांदा महाराष्ट्राचा मृत्यू दर हा महिन्याभरापूर्वी 1.9%, 1.9% एक 9 दिवस स्टेबल होता. मी रोज सकाळी येऊन आधी मी मृत्यू दर चेक करतो की आजचा मृत्यू दर काय आहे, त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी, कारण आता आकड्यांची आकडेमोड करण्याची वेळच नाही राहिलेली आहे. तर महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 2.5% आहे, 2.5%. आजपर्यंतच्या इतिहासात कुठला इतक्या लवकर पसरणारा संसर्गजन्य असा नव्हता ज्याच्याने 2.5%, 100 पैकी 2.5 माणसं मरत होती. आणि हे बोलताना मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. बरोबर. डॉक्टर अन्नदाते, या मृत्यूदराची चर्चा आपण करूच. एकदा पटकन त्या निमित्तानं दीपक सावंत यांना विचारूयात. सावंत साहेब, सरकारी प्रशासनाला याची कितपत काळजी आहे की मृत्यूदर हा इतक्या भयावह पद्धतीनं वाढलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला मला तर कधी कधी असा प्रश्न पडतो की रुग्णसंख्या नव्या आकड्यातली कमी आहे, यातच ते समाधानी असतात. नाही, समाधान मानून घ्यायचं काही कारण नाही आहे प्रशासनाने पण. कारण मुख्य म्हणजे आता सर्वांचं डेथ ऑडिट होत आहेत, सर्व मृत्यूंचं डेथ ऑडिट चालू आहे, आणि त्यामुळे मृत्यूदर असा लपवता येणार नाही किंवा तो कमी दाखवता येणार नाही. पण मृत्यूदर आहे हे डॉक्टर अमोल अन्नदाते साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे. फक्त एवढंच आहे की माझी पण देखील आपल्यामार्फत प्रशासनाला विनंती आहे की व्हेंटिलेटरवरती आज किती पेशंट आहेत याची कुठेही आकडेवारी येत नाहीये, तर ती आकडेवारी येणं, समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टीचा निष्कर्षापर्यंत येतो. आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सतत सांगितलं की मृत्यूदर 1च्या खाली आणा, 1च्या खाली आणा, पण तो येत नाहीये. कारण आपल्याकडे लेट ॲडमिशन होत आहेत, लोक अंगावरती आजही काढतायत, आणि त्यामुळे पेशंट वर्स्ट होऊनच शेवटी तो डायरेक्ट ICU मध्येच किंवा ICCU मध्येच ॲडमिट होतो आहे. अशा प्रकारची गोष्ट आहे. बरोबर आहे. आपण सर्व मान्यवरांनी ज्या ज्या पद्धतीचं विश्लेषण समोर ठेवलं त्यातून समान धागा जर कुठला समोर आला असेल तो आहे समूह मानसिकतेचा. आता डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून एक थेट मुद्दा जाणून घेऊ. बर्वे साहेब, नक्की काय, आणि नक्की काय या अर्थाने की माणसांना बंधनात राहायचंच नाहीये का, बंधनात न राहण्याचा जास्त आनंद आहे का, आणि त्याचा होणारा दुष्परिणाम सुद्धा ते झेलायला प्रसंगी तयार असतात का? 2 महत्त्वाचे मुद्दे आपण इथे लक्षात घेतले पाहिजेत. एक म्हणजे पर्सनल हायजीन आणि सोशल हायजीन या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला शिकवलं जातं ते पर्सनल हायजीन बद्दल जास्त फोकस असतो. म्हणजे माझी स्वच्छता, माझी आंघोळ करणं, मी दात घासणं, मी स्वच्छ कपडे घालणं, या सगळ्या गोष्टीवरती वारंवार आपण भर देत असतो. मग तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, अगदी गरीबातल्या मुलाला सुद्धा सांगतात की रोज आंघोळ केली पाहिजे. म्हणजे आपली व्यक्तिगत स्वच्छता आणि व्यक्तिगत आरोग्याची आपल्यात थोडी तरी जाण आहे, जी पूर्वी याच्यापेक्षा कमी होती. पण आता आपली खरी अडचण ही सोशल स्पेस म्हणजे सोशल हायजीन आणि पर्सनल हायजीन याच्यामध्ये आपल्याला अजून काहीही आपल्याला जे प्रशिक्षण मिळायला पाहिजे तेवढे मिळालेलं नाहीये. आता आपण गोष्ट करतोय कोरोनामुळे आपल्याला हा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसतंय, पण रस्त्यावरती थुंकणं हे तर आपल्याकडे किती कॉमन आहे. सतत आपल्या अगदी सर्वसामान्य माणूस रिक्षावाला जेव्हा रिक्षावाला टॅक्सीवाला बसलेला असतो, ट्रेनमध्ये आपले शेजारी माणूस बसलेला असतो, तो सर्रासपणे थुंकत असतो. आता हे थुंकण्यामुळेच ट्युबरक्युलोसिस सारखे डिसऑर्डर पण होत असतात, कितीतरी मोठे जे श्वासातनं पसरणारे रोग होत असतात, त्यातलाच एक कोरोना आहे. म्हणजे ही जी याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली आहे की मास्क लावल्यानंतर निदान लोक थुंकायची थांबतील असं वाटत होतं. सुरुवातीला ते मास्क मध्ये चुकून थुंकायला लागले, नंतर मास्क काढून थुंकायला लागले, पण थुंकणं काही थांबवलं नाही, भारतीय थांबवलेलं नाहीये. आणि म्हणजे आपल्याला या गोष्टीची
या गोष्टीची आपल्याला जाणीवच नाहीये की आपण जेव्हा थुंकत असतो तेव्हा इट इज एन्करेजमेंट ऑन सोशल स्पेस. आपण दुसऱ्याची जी एक सामायिक जागा असते, अवकाश असतो, त्याच्यावरती आपण आक्रमण करत असतो. याची जाणीव आपल्याला होतच नाही, पहिल्यापासून होत नाही. बाप असं करताना कारण मुलं काय बघतात. याचं डॉक्टर साहेब याचं कारण काय? कारण तुम्ही सामाजिक प्राणी आहात. मॅन इज अ ह्युमन अॅनिमल, सोशल अॅनिमल असं म्हटलं जातं. अगदी. आणि तुम्ही सामाजिक प्राणी असाल तर सामाजिक जबाबदारी प्रत्येकामध्ये असली पाहिजे. दुर्दैवानं ती भारतीयांमध्ये सगळ्यात कमी आहे का? सगळ्यात कमी आहे, सगळ्यात कमी आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं त्याचा की साक्षरतेशी, निरक्षरतेशी आणि जबाबदारी घेण्याच्या भूमिकेशी कितपत संबंध? काही संबंध नाहीये, याचा काही संबंध नाहीये. कारण आपल्याला मर्सिडीज मधनं उतरणार माणूस पण गाडीची काच खाली करून तो स्वतः बाहेर थुंकतो आणि पुढे जात असतो. म्हणजे याचा अर्थ शिक्षणाशी, तुम्ही कुठे आहात, काय आहात, गरीब श्रीमंती याच्याशी नाहीये. आपली मानसिकताच अशी आहे की आपण झालेलो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याला जरब बसवायला ज्या प्रकारे आपल्या मनावरचे ते एक दडपण पाहिजे तसं आपल्याला दडपण दिसत नाही. आपण सिंगापूरला जाऊन त्याची महती गातो की तिकडे काय कसे लोक स्वच्छ ठेवतात, पण आपण स्वच्छ राहावं असं वाटत नाही. मला दुसरा महत्वाचा गोष्ट, आपण सरकार नावाची एक सिस्टीम तयार केलेली आहे. बरोबर. त्या सिस्टीमने सगळं काही करावं आणि आपण मात्र काही करू नये. मी कसाही वागीन, सरकारने त्याची काळजी घ्यावी. ही जी मानसिकता आहे ती मानसिकता अतिशय डेंजरस आहे. पण आपण डॉक्टर साहेब स्वतःची याच्यात जबाबदारी आणि एक समाजाची निरीक्षण थोड्या जबाबदारी घेतली वेळापूर्वी डॉक्टर भोंडवेंनी मांडलं. मी त्याकडे आपल्याला आणतो आणि मग चर्चा आणखीन त्या निमित्तानं पुढे नेऊयात. डॉक्टर भोंडवे थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की ज्या पातळीवर जनजागृती सातत्यानं राहायला हवी होती, करायला पाहिजे होती असं नाही म्हणाले. ते म्हणतायत की राहायला पाहिजे होती, ती आता तशी होताना दिसत नाहीये. मग ज्या वेळेला सरकारचं सांगणं कमी होत जातं त्यावेळेला आपसूक लोक पुन्हा येरे मला माझ्या मागल्या अशा पद्धतीनं वागायला लागतात. म्हणजे तुम्हाला एक आणखीन अजून इंटरेस्टिंग गोष्ट सांगायला हवी. फोन लावल्यानंतर ती कोरोनाची ट्यून ही लोकांना आता इरिटेट करायला लागली आहे. ती जनजागृतीसाठी आहे, तुम्हाला वारंवार आठवण करून देण्यासाठी आहे की तुमच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे, पण लोक त्रस्त होत आहेत त्यांनी. ही कुठली मानसिकता आहे डॉक्टर बर्वे? बघा, आपल्याला मला आठवतं की आम्ही मेडिकल स्टुडंट असताना, डॉक्टरना पण आठवत असेल, फॅमिली प्लॅनिंग विषयी सतत बोललं जायचं की सतत त्याच्याविषयी. आज जशी कोरोनाची चर्चा आहे तशी त्यावेळेला चर्चा सुरू झाली. तो लाल त्रिकोण असायचा, वेगळ्या प्रकारच्या रेडिओवरनं टेलिव्हिजनवरती पण जाहिराती यायचा. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे मुलं जन्माला येण्याच्या रेटमध्ये बदल व्हायला खूप वेळ लागला. कारण मानसिकता बदलणं ही एका कॉलर ट्यूनमुळे होणारी गोष्ट नाहीये. आपल्या पुढे तसे आयकॉन्स पाहिजेत, तसे आपल्याला जरब बसवणारी यंत्रणा पाहिजे आणि स्वतःची जबाबदारी आपण घेणं महत्वाचं आहे की हे माझ्याकरता आहे. आणि आता थोडं एका गोष्टीचा फक्त मला फरक दिसतो की आता ही जाणीव झालेली आहे की मला जर झालं तर माझ्या कुटुंबातल्या माणसांना होऊ शकतं. बरोबर. म्हणजे माझं थोडंसं एक्सपॅन्ड झालेलं आहे की मी समाजाची नाहीये, निदान माझ्या कुटुंबाची तरी मी त्याची काळजी घ्यायला लागलेलो आहे. तरी सुद्धा लवकर जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पुढे उभं राहणं हे नाही. कारण आपल्याकडे इतका स्टिग्मा कोणत्याही शारीरिक मानसिक रोगाकरता आहे. मानसिक रोगांकरता तर प्रचंड अजिबातच नाही. पण शारीरिक रोगांकरता सुद्धा आहे की कोणाला काही सांगू नये. या डॉक्टर निमित्तानं या वळणावर आपल्याला डॉक्टर भोंडवेंना विचारायचंय की सरकारकडून जनजागृतीबाबत आणखीन काय व्हायला पाहिजे? लोकच ऐकायला तयार नाही तर आता करायचं काय? म्हणजे लाठीकाठी मारून झाली, दंड करून झाला, पण आम्ही काय सुधारणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरोखरच कठीण आहे. मुळामध्ये भारतीय लोकांची आपली मानसिकता जी आहे ती कुठल्याही आरोग्यदृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या आदर्श गोष्टी अशा करा म्हणल्यावर करण्याची नसते. म्हणजे जे ते शंकराच्या गाभाऱ्याचं उदाहरण आहे ना, की प्रत्येकाला एक एक लोटा दूध टाकायला सांगितलं आणि मग प्रत्येकाने विचार केला की मी पाणी टाकतो, बाकीचे दूध टाकणार आहे. त्याप्रमाणे असतं, मी चुकलं तर काय होत. त्याच्यामुळं आरोग्यदृष्ट्या हे शेवटी प्रशासनाला कुठेतरी कठोर व्हावं लागतं आणि हे व्हावं लागतं, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच वेळेला जर आपल्या देशामध्ये काही लोकांना जर गोष्टी करायला लावायच्या असतील तर त्यांना त्याच्यामध्ये धार्मिक किंवा नैतिक दृष्ट्या जर काही असेल तर ते केलं जातं. करोनाच्या बाबतीत ही गोष्ट शक्य नाही. परंतु मागं एकदा आपण बोललो होतो की हा जो प्रचार आहे हा काही सेलिब्रिटीजनी जर पुढे आणून केला की आता ही आपण कोरोनाची ट्यून ऐकतोय की ते अमिताभ बच्चनच्या आवाजात आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणचे सेलिब्रिटीज असतील, राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी असेल,
त्या पद्धतीने जर डॉक्टर आवाहनं बोंडवेजी केली- याच्या बाबतीत तर फारच फियास्को झालेला आहे. अमिताभ बच्चनच्या आवाजातली कॉलर ट्यून आली तर त्याच्यानंतर अमिताभ बच्चन ट्रोल झाले आणि राजकारण्यांनी त्यांचे सभा समारंभ आणि निवडणुका अशा काही जोशात केल्या की जणू काही आजूबाजूला कोरोना नावाची कुठली गोष्ट आहे हे राजकारणीच विसरून गेले. राजकारण्यांच्या नाही, चेहऱ्यावरचे तुम्ही- मास्क कधीच गळून पडले. बरोबर आहे. सुरुवातीपासून तेवढी एकच ट्यून एकाच व्यक्तीची चालू ठेवली. आपल्याकडे असे अनेक सेलिब्रिटीज आहेत, खेळाडू आहेत किंवा सिनेमा नट आहेत, राजकीय नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. अशांच्या याच्यानी जर काही आपण फक्त टेलिफोनची ट्यून असं नव्हे तर इतर ठिकाणी जर या पद्धतीने जर आपण लोकांपर्यंत जाऊन पोहोचलो तर काही परिणाम होऊ शकेल. मी 100% होईल असं म्हणत नाही, बरं. पण निश्चित होईल एकदा असं मला वाटतं पटकन की- डॉक्टर अमोल अन्नदाते बोलतायत, त्यांचं ऐकूयात. नंतर दीपक सावंतांना आणखीन काही प्रश्न विचारून उत्तरही घेऊयात. डॉक्टर अन्नदाते. तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मला असं वाटतं की मला एक नेमकं उत्तर सुचतं. बर एक लक्षात घ्या की नीतिमत्तेच्या आणि कृतीच्या अधिष्ठानाशिवाय जे काही नेतृत्व उपदेश करतं ते फक्त तोंडाची वाफ असतं. मी काहीतरी खूप डेप्थनी सांगतोय. तुम्ही विचार करा, मी नेहमी विचार करतो की लालबहादूर शास्त्रींनी अन्नाचा तुटवडा होता तेव्हा एक हाक दिली आणि अख्ख्या देशाने अहो संध्याकाळचं जेवण सोडून दिलं होतं. माझ्या आजोबांना इथले एक जनार्दन स्वामी म्हणून त्या काळातले संत होते. त्यांनी आपल्याकडे गरिबी आणि तू साखर सोड म्हणून त्यांनी 95व्या वर्षापर्यंत साखरच खाल्ली नाही. महात्मा गांधी जर आज असते तर त्यांनी काय केलं असतं माहितीये का? तर ते रस्त्यावरती त्या जे 1000 किलोमीटर चालत गेले ना रस्त्यावर, तो कपडा काढलेला म्हातारा त्यांच्याबरोबर चालला असता आणि म्हणून त्या लोकांनी एक हाक दिली तर लोक जीव द्यायचे. मी काहीतरी खूप अति आदर्शवादी सांगत नाही. मला एकच सांगायचंय की आज अगदी महाराष्ट्रातही ज्याला कार्यकर्त्यांचं मोहोळ आणि पुरोगामी काय काय म्हटलं जातं, आपल्याकडे हे गोष्ट राजकीय नेतृत्वाने सुटणार नाही. आपल्याकडचं एक जबाबदार नैतिक सामाजिक नेतृत्व ज्यांनी हाक दिली की लोक वेड्यासारखे कृती करायचे, हे नेतृत्व आपल्याकडे हरवलंय. आणि कुठलेही सेलिब्रिटीज, कुठलेही नेते, अगदी मला हा मुद्दा यासाठी करू पटतो, शकत नाही. मला यासाठी हा मुद्दा पटतो आणि डॉक्टर बर्वे पण कदाचित या भूमिकेशी सहमत होतील. डॉक्टर दीपक सावंतांना आपण उत्तर द्यायची संधी देऊच, पण एक मत फक्त मांडतो की कोरोना काळात ज्या पद्धतीनं राजकीय व्यक्ती पुढे आल्या तितक्या सहज आध्यात्मिक माणसं पुढे येताना दिसली नाहीत. डॉक्टर बर्वे याचं काही कारण असेल? मला असं वाटतं की ज्या प्रकारच्या आध्यात्मिक व्यक्ती आपल्याकडे प्रवचन देत असतात, सांगत असतात स्वतःचं, त्याच्यातली 2-3 गोष्टी अगदी ठराविक असतात. एक म्हणजे ते स्वतःचं व्यक्तिमत्वाचं स्तोम जास्त माजवलं जातं त्यातनं, म्हणजे ते स्वतःला सेलिंग करत असतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये तिची जी फिलॉसॉफी आहे की तुम्ही सगळं माझ्यावर सोडा, देवावरती सोडा, भगवंतावर सोडा, तुम्हाला काही करायला नको. तुम्ही एकदा हे जाऊन केलं काय, पूजा केली, जप केलात की सगळं सुटलं तुम्ही. म्हणजे तुमची ऍक्च्युअली प्रोऍक्टिव्हली तुम्ही काही करायला हवं आणि तुम्ही बदलायला हवं. याच्याकरता दुसऱ्यावरती जी जबाबदारी टाकायची असते, म्हणजे या माणसाने ती टाकण्याची आपल्याकडच्या कोणत्याच अशा प्रकारच्या आध्यात्मिक गुरुना अशी कोणती शिकवण नाही. म्हणजे डॉक्टर बर्वे डेअरिंग पण करत म्हणजे कदाचित डॉक्टर राजेंद्र बर्वे या सगळ्या आध्यात्मिक गुरूंची गोचीत झाली. आजवर तुम्ही माझ्यावर विसंबा असं सांगायची वेळ आली असताना आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं त्यांना सांगावं लागलं असतं आणि ते त्यांच्या एकूणच पर्सनॅलिटीला शोभलं नसतं, व्यक्तित्वात ते रुचलं नसतं, डॉक्टर बसलं नसतं, त्यांच्या शिकवणीच्या पेक्षा खूप वेगळं आहे ते. अगदी. डॉक्टर दीपक सावंत आहेत आपल्यासोबत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर दीपक सावंत, सरकारची जबाबदारी या विषयाच्या अनुषंगाने पुन्हा चर्चा जेव्हा सुरू होईल तेव्हा वाद निश्चित जन्माला येऊ शकतो, पण मुद्दा काय उपस्थित राहतो तर राजकारण्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा म्हणजे मुखपट्टी, मास्क सगळ्यात आधी गळून पडला आणि तोच आदर्श गमावल्यानंतर पुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. मग लोकांनी पहिल्यापासूनच त्यांना मास्क वापरायचाच नव्हता. ते म्हणतात अमुक नेता वापरत नाही तर मी कशाला वापरू. नाही, असं तर मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत असं कधीच झालं नाही, कारण त्यांनी नेहमी मास्क वापरूनच जे काही भाषण केलं ते केलं हे आपण पाहिलं असेल. अगदी ते आपल्याला संबोधण्यासाठी चॅनेलवरती आले असतील किंवा सभागृहात असतील किंवा बाकी कुठे असतील, त्यांनी तर हा पाळला आहे सगळा प्रोटोकॉल. पण जसं तर अमोल अन्नदातेजींनी सांगितलं की लोकांना फॉलो करणारे लोक नेत्यांना फॉलो करत नाही. आपल्याला माहिती असेल की देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की थाळ्या वाजवा म्हणून, लोकांनी वाजवल्या, दिवे बंद करा, दिवे बंद केले, दिवे लावा, दिवे लावले. मग ह्याला काय म्हणतात? म्हणजे लोकांना फॉलो केलेलं आहे की मोदींचा मास्क चेहऱ्यावर दिसत नाही असं म्हणायचंय.
नाही, मोदी साहेब देखील मास्क लावतात. त्यांचा जो काही मास्क लावायचा प्रकार आहे तोही देखील त्यांच्याप्रमाणे बरोबर आहे. पण माझं म्हणणं असं आहे की आजही नेत्यांना लोक फॉलो करतात. मोदीजींना सर्व महाराष्ट्राने नाही देशाने फॉलो केलं होतं. उद्धव साहेब ज्या ज्यावेळी बोलतात त्यावेळी लोक त्यांचं ऐकतात. त्यामुळे असं म्हणणं बरोबर नाही की नेते त्या ताकदीचे उरलेले नाहीयेत. मी बरं, जनरल आणि सांगतोय. आणि जर सरकारच्याकडून अपेक्षित जनजागृतीचा विषय काढायचा म्हटला, त्यात कुठे ना कुठेतरी घट झाली आहे हे निरीक्षण डॉक्टर भोंडवेंनी मांडलं, त्याचं उत्तर? निश्चितपणे त्याच्यात घट का झाली आहे, कारण एक ब्लाइंड स्पॉट तयार होतो. तुम्ही एक जाहिरात ज्यावेळी, मला वाटते डॉक्टर साहेब माझ्याशी ऍग्री होतील की ज्यावेळी एकच जाहिरात तुम्ही वारंवार पाहता त्यावेळी आपल्या नजरेसमोर तो एक ब्लाइंड स्पॉट तयार. उदाहरणार्थ डेंग्यूची जाहिरात, आपण लिफ्टमध्ये डेंग्यूची जाहिरात किती वेळा बघतो? नाही बघत. आपण ती ओझरतं बघतो, दृष्टिक्षेप टाकतो आणि निघून जातो. तसंच काहीसं करोनाच्या बाबतीत झालेलं आहे. लोक असं म्हणतायत की हे रोजमर्राची जिंदगी आहे अगदी. आमची आणि आम्हाला आमच्या पोटाची काळजी आहे, आम्हाला कमवायचं आहे, आमची बायका पोरं उपाशी आहेत, म्हणून आम्हाला बाहेर पडणं हे कंपल्शन आहे. अगदी. संतोष ढोलेंना या निमित्तानं पुढचा प्रश्न. संतोष ढोले, हाच जगण्याचा संघर्ष कोरोनाच्या संसर्गावर भारी पडलाय का? आणि तसं असेल तर लोकांना समजावत राहायचं का लोकांना लोकांच्या परिस्थितीवर सोडून द्यायचं? डॉक्टर संतोष ढोले. नाही, याला आपल्याला आपली पार्श्वभूमी घ्यावी लागेल. जेव्हा करोना भारतात शिरकावला तेव्हा बघितलं असेल की लोकांनी खूप काळजी घेतली. सुरुवातीला प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला किंवा प्रशासकीय लेवलला किंवा राजकीय लेवलला लोकांना जे जे काही संबोधण्यात आलं, निरीक्षणं सांगण्यात आली की तुम्ही असं करा, लोकांनी फॉलो केलीत. पण कालांतराने लोकांच्या मधात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि बघता बघता वर्ष निघून गेलं. अशा परिस्थितीत लोकांच्या मनातली धास्ती जाणे कदाचित साहजिक आहे. याच्यामुळे लोकांना करोनाचा संसर्ग वाढण्याचे जे प्रकार घडलेत, इथे कुठेतरी प्रशासन आणि राजकीय मंडळी पण जबाबदार आहे असं मला वाटतं. सुरुवातीच्या 2-3 महिन्यात जर आपण बघितलं तर लोक आपल्या घरात दडून होती. पण हळूहळू आता हे बिहारमध्ये झालेली निवडणूक म्हणा किंवा शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये चाललेलं आंदोलन म्हणा, हे सगळं जेव्हा लोक बघतात तर त्यांना वाटतं की करोना आहे की नाही आहे. बरोबर आहे. आणि बिहारमध्ये जर निवडणूक होत असेल, तिथे एवढ्या मोठ्या मोठ्या सभा होत असतील खचून गर्दीच्या, आता दिल्लीतलं चाललेलं आंदोलन हे अगदी सुशेगात पद्धतीनं कोणत्याही प्रकारे कोरोना जणू काही नाहीच आहे अशा पद्धतीनं वागत चाललं असेल तर त्याच्यामुळे होणारा जो दृश्य परिणाम आहे समाजावरचा तो जास्त घातक आहे. याची ही दखल संबंधितांनी घ्यायला हवी. डॉक्टर बर्वे आपलं एक निरीक्षण मांडले. असं आहे की जेव्हा अशा मोठ्या ज्या पॅन्डेमिक्स आत्तापर्यंत झालेल्या आहेत जगामध्ये, युरोपमध्ये झाल्यात, प्रामुख्याने अमेरिकेत झालेले, पण युरोपमध्ये याचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे या पॅन्डेमिक्सचा. म्हणजे अगदी H1N1 असेल किंवा N1H1 असेल, पण हे कुठचे जे मोठ्या प्रकारचे जे पॅन्डेमिक झाले त्याच्यामध्ये त्यावेळेच्या जी सामाजिक निरीक्षकांनी जी निरीक्षणं केली त्याच्यामध्ये 4 फेजेस दाखवलेले आहेत. की सुरुवात जेव्हा होते, आता सर म्हणाले त्याप्रमाणे सुरुवातीला आपण अतिशय वेगानं त्याला सामोरे गेलो की आपण लगेच हिरोईक झालेली होती. इट वॉज अ हिरोईक फेज. इट वॉज अ फेज ऑफ वेअर एव्हरीवन वॉन्टेड टू कॉन्ट्रीब्यूट. दुसरी फेज होती ज्याच्यामध्ये आपण थोडे घरामध्ये थांबलो आणि सेटल झालो की या कोरोनाशी आपल्याला शांतपणे लढलं पाहिजे. आणि अशा आपल्या सरांनी जून जुलैपर्यंत आपल्या ह्या फेजेस होत्या. त्याच्यानंतर तिसरी फेज या निरीक्षणामध्ये अशी देते की याला फेज ऑफ डिसिल्युजनमेंट म्हणतात. म्हणजे जेव्हा असं वाटतं की आपण काही करा, आपण मास्क घाला की घालू नका, डेथ रेट तर वाढतोच आहे, लोकांची संख्या तर वाढतेच आहे आणि आपण करून काही होत नाही, अशा प्रकारचा एक हेल्पलेसनेस येतो की आपण यातनं काही इम्पॅक्ट करू शकत नाही आहोत स्वतःवरती किंवा समाजावरती. आणि अशा वेळेला एक वेगळ्याच प्रकारची उदासीनता येते की जाऊ दे ना, मास्क घातला काय, नाही घेतला तर मरायचंच आहे एक दिवस. अशी भावना डिसइल्युजनमेंटची फेज असते. ती माझ्या मते पॅन्डेमिक मधली सगळ्यात क्रुशियल फेज असते. दिस इज द टाइम जेव्हा गोष्टी परत वाढू शकतात. आता जे तुम्ही म्हणतायत ना, तो दडून बसलाय, तो पुन्हा वर येण्याची शक्यता या डिसइल्युजनमेंट फेज मध्ये अगदी फार महत्त्वाचं. आपण जो जुलैचा उल्लेख केला त्याबाबत एक महत्त्वाचं इनपुट या चर्चेमध्ये देतो की कोरोनाच्या विरोधात समाजातल्या बहुतेक घटकाकडून चाललेलं सगळ्या प्रकारचं नियोजन हे जेव्हा सण आले ना त्यावेळेपासून गडबडलं. आणि त्या सणांच्या पासून ज्या पद्धतीनं नियमभंग करण्याच्या कडे कल वाढला त्याचा दुष्परिणाम सुद्धा दिसतोय. म्हणजे ऑगस्ट 8
या तारखेला ज्या पद्धतीनं कोरोनाबाधितांची संख्या वाढली तरी पण नंतर लोक म्हणायला लागली अरे होईल ते होईल, बघून घेऊ, आपल्याला काय फरक पडतोय. ही मानसिकता जुलैपासून सुरू झाली, आता ती वाढत चालली आहे. डिसेंबरमध्ये तर जवळपास या देशात कधी कोरोना आला होता का असं आपल्याला बाहेर फिरताना बघावं लागेल आणि म्हणावं लागेल. मला डॉक्टर भोंडवेंना एक प्रश्न त्या निमित्तानं विचारावायचा आहे. डॉक्टर भोंडवे साहेब, मग या स्थितीला जर समजा आपण कायम ठेवणार असू तर आपलं भवितव्य अंधकारमय आहे, आव्हानात्मक आहे, की सगळं काही ऑलवेल झालेलं आहे? 2021 ची सुरुवात झाली रे झाली की कोरोनाची चिंता करायची गरज नाही. नाही, तुम्ही म्हणताय त्या गोष्टीत थोडंफार नक्कीच तथ्य आहे. आता जे घडतंय त्यावरून आपल्या भारतातल्या सर्व लोकांची जी परिस्थिती काही विचारसरणी आहे त्याप्रमाणे असेल माझा हरित देईल खाटल्यावरी, किंवा आता अमोल अण्णादाते म्हणाले त्याप्रमाणे किंवा सावंत सर म्हणाले त्याप्रमाणे की तुम्ही हे करा मग ते आपोआप सगळं होईल, तुम्ही माझी भक्ती करा सगळं तुम्हाला मिळेल. त्या पद्धतीने आत्ता जे आहे आपण काहीही करत नाहीये. यामध्ये जे काही सामाजिक याच्यामध्ये नियम पाळणं हे जे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे ते होत नाहीये. त्याच्यामुळं पण तरीही करोनाचा रेट वाढत नाहीये, तो हळूहळू खाली चाललाय. त्यामुळे डॉक्टर भोंडवे, याच आकडेवारीच्या अनुषंगाने विचारावं लागेल की एका बाजूला लोकांची बेशिस्त कमी होत नाही आणि दुसऱ्या बाजूला कोरोना वाढत नाही, यांचा परस्पर काही संबंध आहे की नाही? मग तेच मी सांगतोय की हा पण तो शून्यावरही गेलेला नाही. अशा वेळेला हे जे आलेख हे जातात त्यावेळेला इतर साथींचे आलेख किंवा त्यांचा अभ्यास हे दाखवतो की अशा परिस्थिती ज्याला विपरीत परिस्थिती तो खाली जातो त्यावेळेला तो नक्की काही काळाने परत उफाळून वर येतो. आपण जे मागं म्हणत होतो की दुसरी लाट येणार, हे त्यावेळेला सुदैवाने ती दुसरी लाट डिसेंबरमध्ये आली नाही, परंतु ती पुन्हा येणार नाही याची शक्यता मात्र टाळता येत नाही. त्याच्यामुळे आज आपण असं जर म्हणलं तर करोना कधी होईल हे देवालाच माहिती, अशा पद्धतीने लोकांची वृत्ती आहे. आपण काहीही केलं तरी करोना वाढणार, आपण काही नाही केलं तरी सुद्धा करोनाची संख्या खाली जाते. अगदी डॉक्टर भोंडवे, पण आपण जो एक संदर्भ देताय त्या निमित्तानं मी माझ्याकडे असलेला एक तपशील पण आपल्याला सांगतो. तो म्हणजे जर आपण इटली, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, त्याच्याच जोडीला इराण, मेक्सिको, अमेरिका, ब्राझील आणि आणखीन एक बांगलादेश, रशिया या देशांची तुलना केली तर या बहुतेक ठिकाणी साधारण डिसेंबरच्या पुढे मागे मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या बाधितांच्या संख्येने उसळी गाठलेली दिसतीये. पण भारतात मात्र सप्टेंबर 16ला ज्या पद्धतीनं कोरोना बाधितांची संख्या होती त्यानंतर तेवढा मोठा आकडा काही समोर येऊन गेलेला नाही. खास करून महाराष्ट्राच्या बाबतीत तर हे प्रकर्षानं म्हणावं लागेल. मग आपण कोणत्या आधारावर हे सांगता की दुसरी लाट येऊ शकते? नाही, हे जे आहे आपण तुम्ही म्हणता युरोपच्या आपण मागं साधारणतः 2 महिने होतो. अच्छा, ज्या वेळेला जानेवारीमध्ये त्यांच्या इथं साथ सुरू झाली, आपल्यामध्ये मार्च मध्ये सुरू झाली. त्यांच्यामध्ये मे मध्ये त्यांच्याकडे पीक आलं आणि खूप वाढत गेले, आपल्याकडे सप्टेंबर मध्ये आलं. या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्याकडे ऑक्टोबर मध्ये हे झाल्यानंतर आपल्याकडे डिसेंबर किंवा त्यानंतर ते येईल अशी अपेक्षा आहे. हे फक्त ग्राफचा हे विचार करता. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या इथे सुद्धा ज्या वेळेला जून जुलैमध्ये ज्या वेळेला त्यांच्याकडे खूप रेट कमी होता त्यावेळेला लोकांनी प्रचंड पार्ट्या केल्या, एकत्रित झाले. फ्रान्सच्या इथं सीन नदीच्या काठावर जोडपी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून हजारो जोडपी बसलेत, अशा गोष्टी घडल्या. आता सुद्धा तुम्ही ते धार्मिक म्हणालात त्यामध्ये केवळ भारतीय लोकच नव्हे, आपल्या इथं गणेशोत्सव आणि दिवाळीचं ह्याच्याबद्दल झालंय, पण आता युरोपमध्ये तुम्ही ह्या आता नाताळच्या क्रिसमसच्या ह्याच्यामध्ये सांताक्लॉज पार्ट्या करू नका अशा प्रकारचे आदेश निघाले. अगदी हे सगळं आपण तर आपण याच्यामध्ये फक्त काही काळाने मागे आहोत. अगदी हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्या सर्व प्रेक्षकांना त्याकडे आपल्याला अधिक अधोरेखित करत लक्ष वेधून घ्यायचं आहे. त्यानिमित्तानं चर्चेला आणखीन एक पुढचं वळण देऊ. तत्पूर्वी लक्षवेधीमध्ये एक छोटीशी विश्रांती आणि पुढच्या भागातली ही चर्चा निश्चितच अशी की समजा आपण युरोपच्या 2 महिने मागे असू तर आपल्यासाठी धोक्याची घंटा नजीकच्या काळात वाजू शकते. जबाबदारी प्रत्येकाला घ्यायला हवी, सामाजिक भान प्रत्येकानं बाळगायला हवं. लक्षवेधीच्या पुढच्या भागात याची चर्चा. कुठेही जाऊ नका, लवकरच परत येतोय.
नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना दडून बसलाय अशा प्रकारचा निष्कर्ष पहिल्या भागात निघाला आणि या दडून बसलेल्या कोरोनाची आपल्याला किती भीती आहे त्याची चर्चा आता करायला हवी. डॉक्टर बर्वेंना माझा पहिला प्रश्न आहे. डॉक्टर बर्वेजी, कोरोनाची लस येऊ घातलेली आहे आणि जणू काही लस आली रे आली की आपल्या प्रत्येकाला अमरत्वाचा पट्टाच गळ्यात मिळणार आहे अशी ही मानसिकता लोकांनी करून घेतली आहे. थोडक्यात काय तर जबाबदारी पाळायची नाही, लस घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता दाखवायची आणि एकदा लस घेतली की मग आपण पुन्हा मनासारखं वागायला मोकळे. दोन मुद्दे दिसतात याच्यामध्ये. एक तर लस ही आता 95% 96% असे जे आपल्याला आकडे दिसत आहेत ते म्हणजे त्यांची संख्या ज्यांच्यावरती त्यांनी ट्रायल केलेली आहे त्यांची संख्या मोठी असली तरी आपल्याला कोट्यवधी लोकांचा प्रश्न आहे. हा 30-40 25-30-40 हजार लोकांचा प्रश्न नाही आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही लस कितपत खरोखरच आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकेल याच्याविषयी एक प्रश्नचिन्ह आहे. बरं, ज्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतील आणि जी सेल्युलर लेवलवरती जाऊ शकेल आणि त्या लेवलवरती ऑपरेट करू शकेल याची काहीच अजून ती गॅरंटी नाही आपल्याला. जितका इतर लसींचा अभ्यास झालेला आहे तितका या लसचा अभ्यास झालेला नाहीये. त्यामुळे अजूनही आपण याचा अर्थ लस टोचून घ्यायची की नाही हा नाहीये. लस तर येणारच आणि यायलाच हवी आणि ती घेतलीच पाहिजे. परंतु लसवरती सगळं अवलंबून आहे. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे असेल माझा हरी तर असेल माझी लस ती मला काय ती पुढे घेऊन जाईल असं नाहीये. आपल्याला काळजी घ्यावीच पाहिजे. दुसरी महत्वाचा मुद्दा, मला आतापर्यंत मी डॉक्टर असल्यामुळे मला 10-12 लोकांनी आता विचारलं, मला विचारतात की लस आली तर तुम्ही घेणार का. मला प्रश्न पडतो की तुम्ही हा असा प्रश्न उपस्थितच कसा केला. आता जे अमोल अन्नदात्यांनी म्हटलं की पढत मूर्खच मला याच्यात जास्त दिसतात, याच्यात शिकलेले लोकच दिसतात मला जास्ती की ते म्हणतात की मी लस घेऊ पण आम्ही विचार करू आणि मगच घेऊ. लोकांनी घेतल्यानंतर मी घेतो. अरे लोक म्हणजे कोण, आपण आहोत ना, आपण घ्यायला पाहिजे. आणि डॉक्टर सावंत, आपण याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी जेव्हा चर्चा केली होती तेव्हा ही परिस्थिती किती भयानक असू शकते, लस न घेण्याचे काय दुष्परिणाम असू शकतात त्याची सगळ्याची चर्चा केली. पण आता जर समजा जनसामान्यांमध्ये लस घ्यायची गरज काय हा विचार रूढ होत असेल तर त्याचा धोका सुद्धा पुन्हा एकदा सांगा तुम्ही की किती भयानक आहे. नाही, खरोखरच फार मोठा धोका आहे. लस घेण्यामुळे आपल्याला काही संजीवनी मिळणार आहे असं नाहीये, कारण हर्ड इम्युनिटी यायला खूप वेळ लागतो आणि नुसत्या सिंगल डोसच्या लसनी किंवा 21 काही लसी आहेत त्या 21 दिवसांनी पुन्हा घ्याव्या लागतील, 28 दिवसांनी पुन्हा घ्याव्या लागतील. काही लस अशा आहेत की त्या एकदाच घ्यायला, पण आपल्याकडे कोणती लस अवेलेबल आहे ह्याच्यावरती सर्व अवलंबून आहे. पण तो जर डोस पुन्हा घेतला नाही तर खरोखरच त्या माणसाचं काही खरं नाही. एक डोस घेऊन अशा प्रकारचं देखील आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, दुसरा एक प्रश्न मलाच आपल्याला विचारायचा आहे तो असा आहे की एकदा लस घेऊन कोणाचं काही पूर्ण भलं होणार नाही हे वास्तव आहे. दुसऱ्या बाजूला सरकार असं म्हणतं की आम्ही सगळ्यांना सरसकट लस देणार नाही आहोत. मग अशा वेळेला ज्याला लस घ्यायची आहे त्यानं काय करायचं, त्याने आपला नंबर येण्याची वाट बघायची. नाही, शासनाने असं घोषित केलं आहे की ज्यांना पहिल्यांदा जे इम्पॉर्टंट लोक आहेत म्हणजे आरोग्य सेवक असतील की नर्सिंग क्षेत्रातले लोक असतील, डॉक्टर्स असतील, जे या करोना बरोबर लढतायत, जे करोना योद्धे आहेत त्यांना सर्वात प्रथम लस देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे 65 वर्ष किंवा 60 वर्षाच्या वरचे लोक आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना कोमॉर्बिडिटी जास्त आहेत, तर त्या लोकांना लस देण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारे ते डिव्हिजन केलं आहे. कारण गेल्या वेळी सांगितलं होतं अमोल अन्नदातेनी 73 लाख लोकांना एका वेळी लस देणं शक्य आहे का असं अमोल अन्नदातेजीने आपलं मत मांडलं होतं. आणि खरोखरच हे शक्य नाहीये आणि सर्वांना एका वेळी किंवा ठराविक टाइम पिरियड मध्ये ती लस दिली गेली नाही तर याचा काही उपयोग नाही. अगदी. मग त्यानिमित्ताने पुढचा प्रश्न डॉक्टर अन्नदातेंसाठी, मग अशा वेळेला हा दडून बसलेला कोरोना काय घात करू शकतो. दडून बसलेला कोरोना असं हे तर म्हणजे आम्ही मिसनोमर म्हणतो असं नाहीच आहे. कारण प्रसादजी, आपण नेहमी, मी अगदी हे आकडे खोटे आहेत असं मला म्हणायचं नाही, पण आपली डेटा मॅनेजमेंट सिस्टम अजून तितकी सशक्त नाहीये की आपण रोजच्या केसेस नेमक्या, म्हणजे आज खरंच सकाळपासून 6 वाजेपर्यंत जितके कोविड पॉझिटिव्ह असतील तितके मोजलेच जात आहेत याची हमी मी सांगतो की मुख्यमंत्री खुद्दही देऊ शकणार नाहीत. कारण आपल्याला लिमिटेशन्स आहेत. कारण आपले सिस्टम काय एका रात्रीतून अशा अगदी जाग्या होऊ शकत नाही. हे अनेक वर्षांचं आपली ही सिस्टम आहे. तर त्याच्यामुळे मी तर म्हणेल की ते घात करतील की नाही असं नाही, ते घात करत आहेत. आणि प्रसादजी, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. आत्ताच्या घडीला मी बोलत असताना माझे सख्खे मामा पुण्यामध्ये
माझी सख्खी आत्या औरंगाबादमध्ये, माझ्या वडिलांचे वर्गमित्र आणि मला काकासारखे असलेले जालन्याचे माजी सिव्हिल सर्जन औरंगाबादमध्ये, तिघेही व्हेंटिलेटरवर आहेत. माझी मामा आत्या आणि 2 काका असं म्हणता येईल. तर त्याच्यामुळे हा आकडा म्हणजे आजही खूप मोठा आहे, अजून आणि खूप केसेस आपण मिस करतोय. आणि त्याचं अजून एक कारण जे दीपक सावंतजींनी सांगितलं होतं ते मला रिपीट करायचंय, की कित्येक लोक सिटी स्कॅन करून स्वतःचं निदान करून घरी बसतायत. आणि या संदर्भात एकच गोष्ट सांगतो, माझा स्वतःचा अनुभव. मी कोविड टेस्टिंगला ज्या दिवशी गेलो एका ठिकाणी, त्या दिवशी मला सांगितलं की, अर्थात त्यांनी, मी डॉक्टर असल्यामुळे सांगितलं असेल, पण असं होतंय की डॉक्टर आज 10 सॅम्पल्स 20 सॅम्पल्स जर झाले तरच आम्ही आरटीपीसीआर ला हे सॅम्पल्स पाठवू, नाही तर आपल्याला आज रॅपिड अँटीजेननीच करावं लागेल. तर तुम्ही तुमच्या माहितीत हे आम्ही ठेवतो. त्याच्यानंतर मी माझ्या सगळ्या बरोबर काम करणाऱ्यांना, म्हणजे काम करणाऱ्या बायकांना, म्हणजे मेड्सना मी जेव्हा पाठवलं, ठीक. त्या दिवशी दिवाळीच्या आसपासचा दिवस होता. त्या दिवशी आज होऊ शकत नाही. तर अशा फॅलसीज, आणि मी हे दोष प्रशासनाला देत नाही, हे होतंय. अगदी. या निमित्तानं मग एक पुढचा प्रश्न माझा हा डॉक्टर संतोष ढोलेजी यांना आहे. संतोषजी, सर्वसामान्य माणसांनी आजच्या स्थितीला कोरोनाची लागण झालीये की नाही हे कसं ओळखायचं, हे परत सांगण्याची गरज आहे. आणि त्यांना तात्काळ पहिली 2 पावलं काय उचलायची ते पण सांगा. डॉक्टर ढोले. डॉक्टर संतोष ढोले यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही ना, आपलाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. कदाचित काही तांत्रिक अडचणी असतील. डॉक्टर भोडवे, आपण मार्गदर्शन करावं. बरोबर आहे. करोनाचं टेस्टिंग मी करावं की करू नये हे करण्यासाठी 2च मार्ग आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला ही जी लक्षणं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणं, इथपासून ते तुम्हाला वास न येणं, चव बदलणं, किंवा खूप गळून गेल्यासारखं वाटणं, चक्कर येणं, ह्या सगळ्या गोष्टी, उलट्या जुलाब होणं, यापैकी काही लक्षणं असतील तर त्वरित डॉक्टरांना दाखवा. आणि दुसरं सर्वात महत्वाचं, कारण लक्षणं असलेले फक्त 20% लोक आहेत. दुसरं सर्वात महत्वाचं, तुम्ही ज्यांच्या संपर्कात आलाय अशी एक जरी व्यक्ती तुम्हाला माहिती असली आणि जी पॉझिटिव्ह निघाली आहे असं असेल तर तुम्ही स्वतःचं टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे. आता यामध्ये 2 प्रकार घडतात. एक म्हणजे अनेकांना हे म्हणते की प्रत्येक वेळेला आम्ही सर्दी, खोकला, ताप आला तर आम्ही प्रत्येक वेळेला टेस्ट करायचं का, तर नाही. त्यानंतर तुम्ही डॉक्टरांना दाखवल्यानंतर अशा गोष्टी ह्या, ते नक्की काही रक्ताच्या काही तपासण्या असतात की ज्याला सायटोकाईन स्टॉर्म दाखवणाऱ्या काही रक्त तपासण्या असतात, त्या तपासल्यावर डॉक्टर सांगू शकतात की तुम्ही आता करोना टेस्टिंग करा. तर ह्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर त्यामध्ये काहीच फरक पडत नाही. आणि तुमच्या संपर्कातलं कुणीही पॉझिटिव्ह आलं किंवा तुम्ही ज्यांच्या संपर्कात असता तर तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आज बरोबर. सरकारकडून हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही, लोकांनी स्वतःहूनच जायला हवं. या अगदी. गोष्टी हा जर एक लक्षात महत्वाचा घेतल्या मुद्दा आहे. तर- सरकारकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही, लोकांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा. डॉक्टर दीपक सावंत, इथे मुद्दा काय जन्माला येतो की मग जर समजा आपण टेस्ट केली तर पुढचे 15 दिवस आपल्या आयुष्यातले हे रोजगारापासून वंचित राहण्याचे असू शकतात. आजच्या घडीला प्रत्येक वेळेला तुम्हाला रोजगार देणारा माणूस तुमची 15 दिवसाची अनुपस्थिती मान्य करेलच असं नाहीये. ही भीती कशी टाळता येणार आहे? सरकारनं त्या निमित्तानं कोरोना बाधितांच्या नोकरीचं संरक्षण टिकेल यासाठी एक पाऊल टाकायला हवं. नाही, सरकारने अशा प्रकारचे प्रयत्न केलेले होते. गेल्या काळात पण सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला 6 महिने अर्धा पगार तरी कमीत कमी त्यांना द्यायला पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या होत्या. पण डॉक्टर साहेब, हे होत नाही. पगार द्या असा विषय काढला की हो हो म्हटलं जातं, प्रत्यक्षात तसं होत नाही. अनेक ठिकाणच्या याच तक्रारी आहेत. नाही, बरोबर आहे आपलं. विशेषतः प्रायव्हेट फर्म्समध्ये किंवा प्रायव्हेट आस्थापनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीत. इव्हन कशाला हॉस्पिटलमध्ये देखील होत नाही आहे. आमच्यासारखे जे डॉक्टर्स असतील त्यांना देखील पगार मिळत नाहीत. खरंय. ह्या गोष्टी आपण मानल्या. शेवटी सर्व आर्थिक घडी ही विस्कटलेली आहे आणि ही आर्थिक घडी जोपर्यंत आपण आपली स्वतःची गाडी जोपर्यंत रुळावरती आणणार नाही तोपर्यंत आर्थिक गाडी देखील रुळावरती येणार नाही. एक पर्याय असू शकतो का डॉक्टर सावंत, एक पर्याय असू शकतो का की संबंधित माणसाला बिनपगारी रजा द्या, पगार नाही जमत आहे द्यायला, एक वेळ ते समजू शकतो, पण त्याला कामावरून कमी करू नका, इतकी संवेदनशीलता तरी व्यवस्थापनाला दाखवायला बाध्य करता येईल का? डेफिनेटली बाध्य करता येईल. तशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारने देखील दिल्या आहे की अशा प्रकारे कोणाला जर काढून टाकलं असेल तर शासन त्याच्यामध्ये इंटरफिअर करते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जसं अमेरिकेने तो भत्ता सुरू केला किंवा पाश्चात्य देशामध्ये भत्ता सुरू केला तसा भत्ता सुरू करणं आपल्याकडे शक्य नाही. बरोबर. आपली लोकसंख्या, आपलं आर्थिक गणित ते अलाउ करणार नाही.
त्यामुळे आपल्याला हेच करावं लागेल की प्रत्येकाला कंपल्सरी कामावरती, जरी तो रजेवरती असला करोनाच्या काळामध्ये, पण याच्यामध्ये देखील त्याचे परत 2 भाग आहेत. खरंय. खरंच मला कोरोना झाला होता आणि मी ऍबसेंट आहे का मी नुसतंच काही माझ्या वैयक्तिक कामासाठी ऍबसेंट आहे. अगदी आपल्याला या देशामध्ये बनावट मेडिकल सर्टिफिकेट घेऊन रजा मारणारे पण खूप जण भेटतात. आता एक पुढचा प्रश्न डॉक्टर संतोष ढोलेंच्याकडे जाऊयात. मगाशी आपण संतोष ढोलेंना जोडण्याचा प्रयत्न केला होता, काही तांत्रिक कारणांमुळे ते राहून गेलं. पुढचा प्रश्न आहे आता संतोषजी, सर्वसामान्यांनी जागरूक राहावं, शासनानंही जागरूक राहावं, हे सगळं आपण नजरेसमोर ठेवूयात. आणि मला तुमच्या भागातला विषय आहे त्या निमित्तानं विचारायचं आहे. समजा आता डिसेंबरचा महिना उलटून गेला आणि नागपूरमधल्या थंडीचा विषय सगळ्यांनाच माहिती आहे. तुमच्या लेखी जानेवारी फेब्रुवारीत काय परिस्थिती असेल आणि तशी तयारी तुम्हाला आजूबाजूला दिसतीये का? नागपूरला आतापर्यंत जी रुग्णसंख्या दाखवण्यात येत आहे ती एक सुखावह भाग आहे की ती रुग्णसंख्या कमी होत आहे. पण निष्काळजीपणा करून चालणार नाही. अशा परिस्थितीत ही रुग्णसंख्या वाढू शकते असं आपण जर गृहीत धरलं तरी अजूनही प्रशासकीय लेवलवर जे कोविड हॉस्पिटल सरकारने नेमून ठेवलेली आहेत आणि जे प्रायव्हेट हॉस्पिटलला कोविडची जी परवानगी दिलेली आहे ती हॉस्पिटल अजून तरी कार्यरत असल्यामुळे अशी परिस्थिती जर नागपूरला निर्माण झाली तर कदाचित ती परिस्थिती वाहून नेण्याची जी जबाबदारी आहे ती इथली आरोग्य सेवा परिपूर्ण करू शकेल असं मला वाटतं. दुसरं जर आपण बघितलं की तुम्ही जो विषय काढलाय की काय करोना दडून बसलाय का, आपण जर बघितलं की कुठलीही पॅन्डेमिक किंवा महामारी ही वर्षात 2 वर्षात आटोपते असं बिलकुलच नाही आहे. आपण मागची जर पार्श्वभूमी घेतली तर आपल्याला कळेल की ही 2-2, 3-3 वर्ष चालत राहते. अशा माध्यमांनी प्रत्येक जनतेला हे समजून घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळात हा जानेवारी आणि फेब्रुवारी महिनाच नाही तर येणाऱ्या पिरियडमध्ये या करोनाचे पिक्स येऊ शकतात. ते कदाचित छोटे असतील किंवा मोठे असतील, कुठलीही परिस्थिती असो बिनधास्त राहू नये असंच मला जनतेला सांगावं लागेल. अगदी खरं आहे. पण या निमित्तानं एक छोटंसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य मला आठवतं. डॉक्टर दीपक सावंत यांना कदाचित त्या वाक्याचा उल्लेख आवडणार नाही पण संदर्भ द्यायला हवा. तुम्हाला आठवत असेल ऍडव्होकेट अनिल परब यांनी एक रुग्णवाहिका देण्याचा, सार्वजनिक करण्याचा कार्यक्रम केला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले होते की किती दिवस असं तोंडाला फडकं लावून बसायचं. आता याचं उत्तर मला डॉक्टर भोंडवेंकडून लागेल की भोंडवे साहेब, जर डॉक्टर संतोष ढोले असं म्हणत असतील की जानेवारी फेब्रुवारीत परिस्थिती सगळी निवडलेली असेल, या भ्रमात राहू नका, कोरोना कधीही उसळी मारू शकतो, तर मग ही तोंडाला फडकी किती दिवस लावायची, किती दिवस हे असे सॅनिटायझेशनने हात धुत राहायचे आणि किती दिवस सोशल डिस्टन्सिंग पाळत राहायचं? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण करोना किंवा कुठलीही साथ ही अशी नसते बटन दाबलं की लाईट लागला, बटन बंद केलं की लाईट बंद झाला. तशी ती एका दिवसात बंद होणार नाही. ज्या वेळेला ती बंद होईल त्यावेळेला ती काही काळ समजा अगदी शून्यापर्यंत आली, काही काळांनी, महिन्यांनी, काही वर्षांनी, शून्यापर्यंत आल्यानंतर सुद्धा आपल्याला काही आठवडे त्याचं लक्ष द्यावं लागतं. कारण पुन्हा ती उद्भवण्याची शक्यता असते, पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर जोपर्यंत शेवटचा रुग्ण बरा झाला आहे आणि जागतिक आरोग्य संघटना किंवा भारतातली आपली भारत सरकारचं आरोग्य खातं हे जोपर्यंत जाहीर करत नाही की आता करोना संपला, आता हे वापरायची गरज नाही, अशा प्रकारे मास्क किंवा फडकं बांधायची गरज नाही, हे जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आपण वापरावं लागेल. तो दिवस कदाचित काही महिन्यांनी असेल पण खात्री आहे की तो किमान 1 ते 1.5 वर्ष अजून येणार नाही. अजून 1 ते 1.5 वर्ष आपण म्हणताय. डॉक्टर बर्वे, लोकांचा धीर राहणार आहे? लोक त्यावेळेला काय वागतील असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की आपण आपल्या पुढचं उद्दिष्ट स्पष्ट ठेवलं पाहिजे. खरं म्हणजे मास्क घालणं, आम्ही जपानला अनेकदा गेलेलो आहे. जपानमध्ये अनेक माणसं, त्यांच्याकडे पोलनची खूप अलर्जी आहे, सर्रासपणे आपल्याला लोक मास्क घालून वावरताना दिसतात. तिथे तर पिढ्यानपिढ्या मास्क घालायची सवय आहे. म्हणजे त्यांना किती फॅशनेबल कपडे घातलेले सुद्धा, कोणतेही वय असू दे, ते वेअर मास्क ॲज पार्ट ऑफ लाईफ. आता त्याला नाईलाज आहे ना. म्हणजे आपण ते आवडतंय की न आवडतं हा प्रश्न उद्भवतच नाहीये. इंजेक्शन घ्यायला कोणाला आवडत नाही पण तरी सुद्धा आपण घालतच असतो ना. त्यामुळे आपला दिस इज गोइंग टू बी पार्ट ऑफ अवर पेहनावा. याच्यात एक मुद्दा मला जोडायचा आहे छोटासा. हा फार एक इंटरेस्टिंग मुद्दा आपण काढलात की आता तो आपल्या गणवेशाचा एक भाग झालेला आहे असं समजून चला.
दुसरा एक परिणाम मला या निमित्तानं नमूद करायचा आहे, जो लोकांना कळला तर कदाचित त्यांच्यासाठी तो फायद्याचा ठरू शकतो. डॉक्टर दीपक सावंत, मास्क घालण्यामुळे अनेकांना यावेळेला सर्दी उशिरा झाली, अनेकांना प्रदूषणामुळे होणारे जे काही श्वसनाचे विकार होते ते टळले. या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आणून द्यायला हव्यात. डॉक्टर सावंत. हो, निश्चितपणे लक्षात घालून त्यापूर्वी मी एक आपल्या नजरेस गोष्ट आणू इच्छितो की न्यूयॉर्क टाइम्समध्ये, कालच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये असं आलं होतं की शोक संदेशामध्ये अनेक लोकांनी असं म्हटलं होतं, प्लीज वेअर द मास्क, हीच खरी श्रद्धांजली आहे. करेक्ट. मृत व्यक्तीला हीच खरी श्रद्धांजली असं म्हणावं लागलं लोकांना. त्यातून आपण बोध घेणं आवश्यक आहे की आपल्या घरामध्ये असा प्रसंग घडू नये म्हणून आपल्याला मास्क घालायला पाहिजे. आणि आपण जे सांगितले ते ॲलर्जिक कफ कोल्ड हा अत्यंत कमी झालेला आहे. या ॲलर्जीचे दुष्परिणाम काय आहेत ते पण एकदा सांगा, कारण ॲलर्जीतून पुढे कोरोनाची लक्षणं दिसू शकतात किंवा तशी भीती मनात निर्माण होऊ शकते, असंही शक्य आहे का? निश्चितपणे तुम्ही जर समजा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असाल आणि तुम्ही शिंकलात तर लोक तुमच्याकडे मारकुट्या नजरेने बघतात, अरे हा इथे का शिंकला, हा इथे का खोकला. घसा साफ केला तरी देखील लोकांना टेन्शन येते. एवढी दहशत आहे पण लोक मास्क घालायचं विसरतात. हे दुर्दैव आहे आपलं. एवढी दहशत आहे आज लोकांमध्ये की शिंकताना त्या माणसाकडे असं रागाने बघतात पण स्वतः मात्र मास्क घालत नाही की मी जर शिंकलो खोकलो तर दुसऱ्याला त्रास होईल. असो, पण लोकांना याचं शिक्षण देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला काही कायदे कडक करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी अँटी स्पिटिंग ऍक्ट, जसं मोदीजींनी सांगितलं, जसं महाराष्ट्र सरकारने अँटी स्पिटिंग ऍक्ट आणण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही स्वतःच केला होता तो? हो, मी स्वतःच तुम्ही केला होता. दुर्दैवानं लोक काय ऐकायला तयार नाही झाली, लोक थुंकत राहिली. तो मास्क कुठे थुंकण्यात वाहून गेला कळलं नाही. हे दुर्दैव आहे माझं की तो इम्प्लिमेंट होऊ शकला नाही. पण आताही खरी वेळ आहे. जसं साहेबांनी सांगितलं की एमडीआर एक्सडीआर टीबी जर घालवायचं असेल तर आपल्याला थुंकण्यावरती प्रतिबंध करायलाच पाहिजे. तसंच आजही करायला पाहिजे आणि त्यांना शिक्षा करणं आवश्यक आहे. त्यांना सामाजिक सेवा करणं आवश्यक. एक पटकन प्रश्न डॉक्टर अन्नदातेंना. डॉक्टर साहेब, शहरी भागातली परिस्थिती तर एक वेळ सांगून वगैरे इत्यादी पद्धतीनं नियंत्रणात येऊ शकते. ग्रामीण भागातली परिस्थिती काही फार सहजरित्या कायद्याचं पालन करण्याच्या दृष्टीनं अनुकूल असते असं नाहीये. कायद्याचं पालन करायला म्हणजे तो दंड वसूल करायला त्या माणसाच्या खिशात पैसेच नसतात, तो काय दंड देणार. आणि त्याच्यामुळे दंडाचा भाग आपण नंतर ठेवू, पण मुळात थुंकू नये, पानं खाऊन पचा थुंकू नये, हा विषय ग्रामीण भागात कितपत सहज साध्य करता येऊ शकतो? पैसे डॉक्टर बर्वेंनी एक निरीक्षण मांडलंय. डॉक्टर अन्नदाते, ऐकायला आलं का आपल्याला? ते म्हणतात पानं खायला पैसे आहेत ना, मग मास्क लावायला पैसे का नाही आहेत? ओके, तर हा मानसिकतेचा भाग आहे आणि आपला देश हा रस्त्यावर थुंकणाऱ्यांचा देश आहे असं म्हटलं जातं. आणि ग्रामीण भागामध्ये तर तंबाखू खाण्याचं प्रमाण इतकं जास्त आहे आणि त्याच्यामुळे थुंकण्याचं प्रमाण हे साहजिकच जास्त आहे. आणि किती, मी तर आमच्या रुग्णालयाच्या किती भिंतींवर सगळे प्रयोग करून बघितले, पण ते कोपरे भिंतींचे काही सुधरत नाहीत. हा माझा 10 वर्षांचा अनुभव आहे ग्रामीण भागात. अगदी. आणि भारतासारख्या धार्मिक देशात आपल्या तमाम भारतीयांना लाज वाटली पाहिजे की थुंकू नये म्हणून आपण कोपऱ्यांवर देवाला बसवलं, पण तरी थुंकणं काही थांबवलं नाही. इतके निर्लज्ज आहोत आपण एका पातळीवर म्हणायला हरकत नाही. दुर्दैवानं अत्यंत खेदजनक पद्धतीनंच हे निरीक्षण मांडावं लागतंय. अन्यथा प्रेक्षकांना वाटायचं की हा कार्यक्रम जणू काही आपले दोष दाखवायलाय, पण काही वेळा ते दाखवून द्यावे लागतात. थुंकण्याचा हा विषय अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवा. वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना, त्यामुळे इथेच थांबावं लागतंय आज या कार्यक्रमामध्ये. मात्र तुम्ही सर्व मान्यवर आलात आणि चर्चेत अत्यंत महत्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. प्रेक्षक हो, एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, तुम्हाला जर काही झालं ना तर तुमच्या मदतीला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये. महत्वाची गोष्ट त्या पलीकडे जाऊन लक्षात ठेवायला हवी की आपली तब्येत सुरक्षित राहील याच्यासाठी प्रत्येक पाऊल तुम्हाला स्वतःला उचलायचंय. आणि तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी जितकी चांगली घ्याल, अत्यंत स्वाभाविकरित्या तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी सुद्धा तितकीच चांगली घेऊ शकणार आहात. तेव्हा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. कोरोना कुठेतरी निघून गेलेला आहे, आपल्याला कधीच काही होऊ शकत नाही या भ्रमात राहू नका. तब्येतीला जपा, कुटुंबाला सुद्धा जपा. या लक्षवेधीच्या कार्यक्रमात तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.